नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या मार्फत तुम्हाला आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. यासाठी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेल नोपार चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. हा चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या मार्फत तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत येणाऱ्या MHM मध्ये कार्यक्रमामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट, CLMC मॅनेजर, लॅब टेक्निशियन, डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गातील तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला CHH संभाजीनगर MC.org या सुद्धा तुम्हाला हा फॉर्म आणि संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पे स्केल, पात्रता आणि किती जागा असतात ते सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये जर पहिली पोस्ट आहे मायक्रोबायोलॉजिस्ट, यासाठी एकच जागा. शैक्षणिक पात्रता असणार MBBS डिग्री विथ MD मायक्रोबायोलॉजीमधून लागणार आहेत. वयाच्या 70 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. 50,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहेत. यासाठी एक ओपनची एकच जागा असणार आहे. पुढची पोस्ट आहे CLMC मॅनेजर, यासाठी एकूण एकच जागा. ग्रॅज्युएशन इन हॉस्पिटल मॅनेजमेंट किंवा MBA वगैरे चालू शकतात. 38 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. 25,000 तुम्हाला पे स्केल असणार आहेत. एकूण एकच जागा असणार आहे. पुढची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन, यासाठी एकूण 3 जागा असणार आहेत. ह्यासाठी पात्रता बघितली तर 12 सायन्स बरोबर DMLT विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहेत. आणि वयाचं सवलत जर बघितली तर ओपनसाठी 18 ते 28 वर्षे, कास्टसाठी 83 तुम्ही हा अर्ज करायचा आहे. SBC साठी 3 जागा असतात. पुढची पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटर, जर बघितलं तर एकूण एकच जागा असणार आहेत. ह्यासाठी BCom प्लस MSc प्लस तुमचं टायपिंग सुद्धा लागणार आहेत. वयाशी 38 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. एकूण एकच जागा ओपनसाठी लागणार. ह्यासाठी 18,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. यामध्ये काही महत्त्वाची माहिती आहेत. महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये जर बघितलं तर हा फॉर्म 16/4/2026 पासून ते 27/4/2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला महानगरपालिका डेटा सिटी मार्बल बिल्डिंग निरा बाजार छत्रपती संभाजीनगर या कॉलेजवर तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. हा फॉर्म बरोबर तुम्हाला एकाने काही नियम व अटी शर्ती सुद्धा आहे. त्यामध्ये जर बघितलं तर ओपनसाठी 500 रुपये आणि कास्टसाठी 250 रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट हा औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद याद्वारे डिमांड ड्राफ्ट DD तुम्हाला काढायचं आहे. त्याचबरोबर 60 वर्ष व्यतिरिक्त उमेदवार आहे त्यांना फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये मित्रांनो जी पदभरती आहे त्यामध्ये राज्य शासनाची निव्वळ कंत्राट स्वरूपात पदभरती राहील. त्यानंतर तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा कामाच्या बेसिसवरती करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व पदासाठी शैक्षणिक अर्हता व तसेच सर्व गुणपत्र, पहिले व अंतिम वर्ष पदवी प्रमाणपत्र, संबंधित पदाकरता शैक्षणिक अर्हता, नोंदणी प्रमाणपत्र, नूतनीकरण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वैधता, डोमासेल, राष्ट्रीय तत्व, वयाचा पुरावा म्हणून 10वी 12वी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रती, साक्षांकित प्रतीसह, त्याचबरोबर नावामध्ये बदल असल्यास राजप्रमाणपत्र, विवाह नोंदणी सुद्धा तुम्हाला जोडायची आहे. त्याचबरोबर अर्जदारांनी यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत काम केले असल्यास परंतु प्रशासकीय कारवाई त्यांना झाली असेल तर त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जाबरोबर सादर करण्यात आलेल्या समांतर आरक्षणानुसार तुम्हाला पदभरती असणार आहे. त्याचबरोबर अर्जामध्ये सादर करणे कामे व मुलाखत करता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता कुठलाही वगैरे मानधन दिले जाणार नाही. त्याचबरोबर सदर भरती रद्द करणे, स्थगित करणे किंवा औषधाबद्दल करणे हे सगळे अधिकार जर बघितले तर माननीय आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला राखीव असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर बघितले तर अर्ज सादर करण्यात पदाकरता विविध शैक्षणिक अर्हता, एज्युकेशन आणि अनुभवानुसार तुम्हाला नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येणार. म्हणजे कोणतीही एक्झाम न देतात तुमची निवड प्रक्रिया तुम्हाला असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म, संपूर्ण फॉर्म तुम्हाला मराठीमधून भरायचा आहे. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला उजव्या साईडला फोटो चिटकवायचा आहे. तुम्हाला पदाचं नाव लिहायचं आहे, उमेदवाराचं संपूर्ण नाव जे काय ते लिहायचं आहे. त्याचबरोबर उमेदवारांची वडिलांचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. जन्मतारीखमध्ये वर्ष, महिना, दिनांक लिहायचा आहे. अक्षरसोबत वर्ष, जन्मतारीख तुम्हाला लिहायची. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्मवरती
भरत असलेल्या दिवशी तुम्हाला किती वर्ष पूर्ण झाले, महिना किती, दिवस किती पूर्ण झाले ते लिहायचे आहेत. त्याचबरोबर राहण्याचा पत्ता संपूर्ण लिहायचा आहे. मोबाईल नंबर आणि मेल आय डी संपूर्ण अनिवार्य आहेत, ते कंपल्सरी तुम्हाला द्यायचे आहेत. त्याचद्वारे तुम्हाला रिप्लाय वगैरे तुम्हाला येणार आहे. त्याचबरोबर डोमासेल आहे का ते सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र आहे का ते सिलेक्ट करा. ज्याचा प्रवर्ग लिहा, जातीचे नाव लिहायचे. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र करत असलेल्या जातीचा वर्ग लिहिणं अनिवार्य तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो जर बघितलं तर धनादेश म्हणजे जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढला असेल त्याचा अमाऊंट लिहायचे आहेत. अवयत वयात काय मेरिट अनमेरिट काय असेल ते लिहा. शैक्षणिक पात्रता त्यामध्ये जर बघितलं तर शैक्षणिक पात्रामध्ये एसएससी डिप्लोमा डिग्री काय असेल ते लिहा. बोर्ड युनिव्हर्सिटीची मंडळाची नाव लिहा. उत्तीर्ण वर्ष मिळालेले गुण टक्केवर तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर तुमचा जर अनुभव असेल त्यांना अनुभव प्रमाणपत्र जोडायचे. त्यामध्ये अनुक्रमांक नंबर, जिथे काम केलं ते हॉस्पिटल संस्थेचं नाव, धारण केलेले पद, वर्ष, महिना आणि दिनांक सुद्धा तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर आता मध्ये या ठिकाणी जर बघितलं तर अर्जासोबत काही सांख्यिक प्रती तुम्हाला जोडायचे. त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट कोणतं जोडणार ते, सेकंड कोणतं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, 9वं, 10वं हे सिरियल प्रमाणे जे डॉक्युमेंट जोडले असेल ते तुम्हाला द्यायचे. त्याचबरोबर ठिकाण, दिनांक टाका, सही करा, नाव सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आता महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे. यामध्ये मी श्रीमध्ये तुमचं नाव लिहायचंय. श्री तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहा. यानुसार तुम्हाला मुलगी सिलेक्ट करा. तुमचं वर्ष लिहा. राहण्याचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर मी श्रीमती तुमचं नाव लिहा. तुम्हाला आज रोजी आहेत मुलांची किती संख्या आहे ते लिहा. असल्यास लिहा, नसल्यास शून्य करा. असल्यास त्याची तारीख टाकायची. त्याचबरोबर ठिकाण टाका, दिनांक टाका, उमेदवाराची स्वाक्षरी तुम्हाला द्यायची आहे. ओके, तर ही तुम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.